हो कंदिलाबाजी हे आपले दत्त मंदिराचं दळण चालू केलं का नाही? ते टाका ना आधी राजू. काय राजू लाईट झाली गेली तर आमची पंचायत पडेल ना. आपल्या दरवर्षी तुमचं काय वेळेवर राहते का बे? तर एक दिवस आधी आणा तर काही. हा झाला आता टाकतो ना. आणा तर खरी ते कट्टे काय राहिले कट्टे आणा तुमचे. आणतो ना ते आणलेले आहे तेवढे तर टाका. तेवढे सुरुवात करा तुम्ही सुरुवात करा पण आहे ना ते 2-4 पोरं आले गेले पटापट आणतो आम्ही. चला पूर्व झाली का तयारी मग आता सगळी? काय काय झालं? मंडप गिंडप सगळं ओके झालं का सगळं? झालं हे दळण गेलं सगळं गेलं आता चक्कीवर ते येऊ राहिलं अर्धे झालं काढून. दळणाचं झालं ओके. ते मंडपाला सांगितलेलं आहे मंगलमाला सांगितलेलं आहे मंडपाचं. ते येऊन बांधून राहिला तिथं बांधणं चालू आहे. तिकडे पाहू आपण राऊंड मारू तिकडे म्हणा. आणि ते दुसरा आचार्य पण येतो म्हणे संध्याकाळी. हारा गिराचं ते बाया पाहते ते काय आपल्याला टेन्शनच नाही हाराचं तिकडं. हारा बाया घ्या करून राहिल्या तिकडं. आणि सकाळी लवकरच आपल्याला आता मिरवणूक काढायची असली जरा लवकर काढायला लागेल कारण की गावातून पूर्ण फेरी मारून आपल्या 12 वाजता गेलं झालं पाहिजे ना. ते भानुले त्याच्यासोबत कोणाला एका दोघाले तिकडे पाठवून द्यायला लागल. ते गजानन महाराजांच्या मंदिरातली आपल्याला पालखी आणायची आहे. ती पालखी आणून सजवून ठेवून देऊ ना. रात्री सजवून ठेवली म्हणजे सकाळी आपल्याला उशीर होत नाही मग. बरं ते आपल्या मंडपाच्या इकडे जाऊन पाहा लागल ना. ते साईडपट्ट्या फिरफिट बांधायला सांगा लागल कारण रात्री थंडी असते. ते महापूजा आहे आपली महापूजा असली तर हवा नाही आली पाहिजे जराशी बी. चला मग त्या मंडपवाल्याला सांगू आपण ते बरोबर बांधायला सांगू. अरे तुला आला नाही का रे? ते आहे ना तिकडं मंडप बांधून राहिलं तिकडला आपल्या वाडीतला. अरे हे मंदिराजवळचा पहिले पूर्ण करून घ्यायला होतं ना. हे बांधतो ना आता आम्ही बांधूच राहिलो का तर बांधणं चालू आहे ना. तुम्ही एवढूला घाबरत ते तुम्हाला बांधता येईल का हे मंडप? ते पाय ना ते दसरा चोयाट पोरगे हे बाबर चष्मा गिस्मा लावून लगे बाबा. हे 5 रुपया पडशील रे. हो काका आम्ही आजच बांधून राहिलो का? दरवेळेस तर बांधत असतो आम्ही. लग्नाचे मोठे मोठे मंडप बांधतो. हे काय हे बारकासा आहे आता पा 1 तासात आम्ही ओके करून देतो. बरोबर बांधतो फिटोफिट. आणि ते साईड पट्ट्या लावतो साईडनी. हो फिट काय एकदम टकाटक बांधतो पहा तुम्ही फक्त. पाहतो ना आता. नाही बांधला तर मी अतुल्याला बोलावतो परत. चला महाराज तिकडला आपण पाहू पटकन तोपर्यंत पाहू हे बांध यायले. हे सुने तू साईड पट्ट्या लाव. मी इकडलं बांध घेतो लगेच. फटाफट ओकेच करून टाकू आपण सगळं. पाहू काका जमला का? बापरे म्हणा लागल रे पोरं तुम्हाला रे. म्हटलं एवढूला घाबर काय हे करतील का? तुम्ही काय एकदम टकाटक करून टाकला रे. हे मोठे माणसं तरी काय बांधतील का? टकाटक बांधला रे. तुला माना लागल बा. त्याला लय माणसं गिनसं एकदम 1 नंबर ठेवले त्याच्या कामावर रे. का हो शांताराम भाऊ? काय राजू दिवसभर दिसले नाही तुम्ही? एवढा मंडप बांधणं झाला सगळं झालं ओके झालं तरी तुम्ही कुठं होते? काय राजू ते मेवना काही सुचू देऊन राहिला ना. त्या मेळाव्यात परिचय मेळाव्यात नाव दे करून मागच लागला होता. अरे तिला काय सांगता येते का आपलं हाय बा इकडे झाबरूचं पक्क म्हणून. त्याच्या समाधानासाठी म्हणून गेलतो बा. नाव देऊन आलो. झाली वाटते आता बुंदी गिंदी काढून झाली वाटते. आणि काही आज खिचडी केली नव्हती का पोरांनी तर? आणि त्या कंदील आबाजी आले नव्हते का? कंदील आबाजी काय सोडते का? कंदील आबाजी बाबा आज तर खिचडी मस्त एकदम जबरदस्त चवदार झाली होती. कंदील आबाजीने 4-5 वेळा घेतली. मग दुखे त्याचं पोट म्हणून गेले लवकर घरी. नाही बाबा म्हणे मी जातो म्हणे घरी. काशीनाथ हे सगळं आवरून घे बरं. सगळं आवरून घ्या. चला लवकर झोपा. सकाळीच यायला लागते ना आपल्याला. सकाळी मग लवकरच आपल्या मिरवणुकीची लवकर तयारी करावी लागते. तर लवकरच या लागल. बरं बाकी सगळं ओके झालेलं आहे. हे 2-3 गंज उचलतो लगेच की झालं ओके लगेच. सकाळी लवकर सुरुवात करायची म्हणता ना. चला मग पूर्ण गावातून मिरवणूक काढायची म्हटलं लवकर सुरुवात करायला लागेल आपल्याला. चला पालखी आपली ओके झालेली आहे. सजून गिजून सगळं ओके झालेलं आहे. तू फक्त ते डिंगावर मामा सांग बरं. ते भंडी मंडळवाल्याला फोन करा म्हणा. ते सगळे आले की मग आपल्या लवकर मिरवणूक करता येते सुरुवात करता येते. हो केलता त्यांनी फोन केलता. आताच केलता फोन. आलेच म्हणे आता बस 5 मिनिटात येते ते लगेच. बरं माहिती ते आपल्या कस्तुरले गजाननले जरा बोलावता लवकर. अरे पालखी घ्यायला लागला ना इथून. बरं चला मंडळी अशा प्रकारे आमची दत्त जयंतीची पूर्ण तयारी झालेली आहे. आणि त्याचबरोबर आता मिरवणुकीची सुद्धा तयारी झालेली आहे. आता थोड्याच वेळात आमची मिरवणूक निघणार आहे. पण मिरवणुकीचा त्यानंतर दत्त जन्माचा त्याचबरोबर दुपारनंतर महाप्रसाद असते. त्या महाप्रसादाचा सविस्तर व्हिडिओ आपण पार्ट 2 मध्ये दाखवणार आहोत. त्यामुळे पार्ट 2 पाहायला विसरू नका. कारण पार्ट 2 मध्ये मग नंतर रात्रीची संध्याकाळची महापूजा असते. फुलाचा कलश कसा असतो, महापूजेचा कलश त्याचबरोबर फुलाची ही पूजा कशा प्रकारे केली जाते दत्त महापूजा त्याचं सुद्धा सविस्तर वर्णन तुम्हाला पार्ट 2 मध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे पार्ट 2 पाहायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू आता नंतर दुसरा व्हिडिओ टाकतो.